धाराशिवला सध्या महापुरानं अक्षरशः झोडपलंय। मोठं नुकसान धाराशिवमध्ये झालंय। जिल्हाधिकारी मात्र नाचगाण्यात मग्न आहेत असं दिसतंय। धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार नाचगाण्यात व्यस्त असल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय। 24 सप्टेंबरला तुळजापूरमधील एका कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी डान्स केला। हा व्हिडिओ आपण बघतोय। जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरची पिकं धोक्यात आहेत, शेतकरी अडचणीत आहेत आणि अशात जिल्हाधिकाऱ्यांचं हे बेजबाबदार वर्तन आता वादात सापडतंय। जिल्हाधिकाऱ्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा जोरदार व्हायरल होतोय। शेतकऱ्यांची अशी तिकडे भूमिका होती। सरकारनं जरी आम्हाला तटपुंजी मदत पाठवली तरी अधिकारी इतके मस्तवाल आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचणार नाही, ते आमचा छळ करतील। त्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात घोटाळा होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे असे अधिकारी जे आहेत नाचतायत, बागडतायत। तहसीलदार आपल्या खुर्चीवर बसून गाणं म्हणत होता निवृत्तीच्या काळात, म्हणून त्याला निलंबित करण्यात आलं। मग आता हे जे अधिकारी आहेत असंवेदनशील धाराशिव मधले, त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात? की लोक तिथे चिखलात उपाशी आहेत, पाण्यात उपाशी आहेत, वाहून गेलेत आणि तुम्ही नाचताय, ह्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? मला त्याबद्दल काही माहिती नाही। आपण आत्ता माहिती दिली कारण सकाळी लवकर इथं 6:30लाच मी आलेलो आहे। त्याच्यामुळं मी माहिती घेऊन त्याच्या संदर्भातलं माझं स्टेटमेंट करेन। ठीक आहे, असं व्हायला नको पाहिजे होतं। शेवटी असे आता 24 तास सगळ्यांनी याचं झुकून काम केलं पाहिजे, मग तलाठ्यापासून कलेक्टरपर्यंत। त्यामुळे अशा गोष्टीला वेळ वाया घालवणे योग्य नाही असं मला वाटतं आणि असं करणं योग्य नाही। डिजिटल मीडियावरती कुठला कधीचा कोणत्या तारखेचा व्हिडिओ कुठं जोडला जातो मला माहिती नाहीये, परंतु एक विषय आहे की आता आपण सगळं अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याच हे आता चॅनलवर डायरेक्ट लाईव्ह सुरू आहे। त्याच्यामुळे पूर्वी अशी परिस्थिती नव्हती आणि त्यामुळं सॅटेलाईटद्वारे सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे घेण्याची तरतूद आत्ताच्या पंचनाम्यामध्ये आहे आणि अशा अधिकारी जर दुर्लक्ष करत असतील तर शासन त्याच्यावरती योग्य ती कारवाई करेल।